माझ्या बहिणीचे सासरे हाडाचे शेतकरी. भीती त्यांना तशी नव्हतीच. शेतामध्ये कधीही रात्री अपरात्री जाऊन यायचे. भूतप्रेतांवर त्यांचं नाही म्हटलं तरी थोडाफार विश्वास होताच. एकदा त्यांना काही कामानिमित्त रात्री बाहेरगावी जावं लागणार होतं आणि त्या रात्री नेमकी अमावस्या होती. बहिणीचे सासरे आधीच भित्रे, रात्री अपरात्री एकटं जाऊ नये म्हणून त्यांनी माझ्या भावाला सोबत घेतलं. भावाला भूतागेतांबद्दल खूप माहिती होती, पण देवगण असल्यामुळे कधी त्याला दिसलंच नाही. त्या दोघांनी सोबत बैलगाडी घेतली. बैलगाडी घेऊन ते संध्याकाळी प्रवासाला निघाले. बैलजोडी तशी जुनीच होती. जोडीला रस्ता चांगलाच पाठ झाला होता, त्यामुळे हे दोघे त्या जोडीवर विसंबून राहून मस्त गप्पा गोष्टी करत जात होते. बैलांनी त्यांना अगदी मोक्यात पोचवलं, पण त्यांचं काम उरकायला थोडा वेळ लागला, त्यामुळे त्यांना रात्री परतायला उशीर होणार होता. त्यांचं काम 11 वाजता संपलं. काम संपल्यावर ते तडक गावाला जायला निघाले. 12:30पर्यंत त्यांनी अर्धा रस्ता पार केला होता. आता ते ज्या ठिकाणी होते तिथून गावाला जायला 2 रस्ते होते. एक मुख्य रस्ता. हा रस्ता तसा कमी धोक्याचा होता, पण रात्रीचे या रस्त्यावर लुटारू असायचे. त्या रस्त्याला लागूनच एक जंगल आहे. त्या जंगलाच्या पलीकडे गाव. हा रस्ता त्या घनदाट जंगलाला विळखा घालून गावात आणून सोडतो. या रस्त्याने गेले असते तर चांगलेच 2 तास लागले असते. दुसरा जंगलातला रस्ता. जंगलातून एक छोटा कच्चा रस्ता आहे. तो सरळ गावात आणून सोडतो. अर्धा तास लागतो फार तर. पण त्या जंगलाशी निगडीत खूप काही रहस्यकथा होत्या, म्हणून तिथे कोणी दिवसाही जायची हिंमत करायचं नाही. जंगलाच्या रस्त्याने जायचं झालं तरी गटागटाने जायचे. ती बैलजोडी गटागटाने जाताना अनेकदा त्या रस्त्यावरून गेली होती, त्यामुळे तिला हा रस्ता थोडाफार तरी ओळखीचा होता. मुख्य रस्त्याने गेले असते तर चांगलाच उशीर झाला असता. एकतर अमावस्या आणि त्यातच लुटारूंची भीती, म्हणून सासऱ्यांनी आणि त्यांच्या भावाने जंगलातून जायचं ठरवलं. फक्त अर्धा तासच काढायचा आहे तर गप्पा करत काढू तो. बैलांना हाकायची गरज नव्हतीच तशी. असा विचार करून त्यांनी जंगलातून जायचं ठरवलं आणि इथूनच भयान घटनाक्रमांचा प्रारंभ झाला. असं म्हणतात की फार पूर्वी त्या जंगलात अमावस्येला भूतं जमायचं कारण काय ते कधी कोणाला कळालंच नाही, पण त्या रात्री खूप आरडाओरडा करायची भूतं. कधी कधी तर बायकांच्या किंचाळण्याचे आवाज सुद्धा यायचे. अमावस्येच्या रात्री जंगलाच्या आजूबाजूच्या गावातील मोठी जाणकार लोक हट्टाने जंगलाबाहेर गस्त द्यायचे. जंगलातून येणाऱ्या सगळ्या रस्त्यांवर रात्रभर पाळत ठेवायचे. त्या रात्री कोणाला जंगलात प्रवेश करू देत नव्हते. पण हळूहळू जंगलात घडणाऱ्या विचित्र घटनांचं प्रमाण कमी होऊ लागलं. गेल्या 30 वर्षात तरी असं काही अमावस्येच्या रात्री घडलं नव्हतं. जंगलातून येणारे चित्र विचित्र आवाजही आता बंद झाले होते, म्हणून गावातली लोकही हळूहळू या घटनेकडे दुर्लक्ष करायला लागली. त्या जंगलातल्या भूतांचा आता सगळ्यांना विसर पडला होता. कोणी त्याकडे लक्षही देईना. पण अमावस्येच्या रात्री त्या जंगलात काय चालायचं हे लोकांना कधीच कळालं नाही. बैलजोडी जंगलाच्या आत शिरली. कच्च्या रस्त्याने ठसके खात खात चालली होती. त्या घनदाट जंगलात काही दिसत नव्हतं. तारांच्या मंद मंद प्रकाशात बैलगाडी चालली होती. हे दोघे भाऊ आपापल्या गप्पात रमले होते. जंगलात एक फाटा लागतो. त्या फाट्याच्या उजवीकडे जाणारा रस्ता हा गावात घेऊन जातो आणि डावीकडचा रस्ता त्या भयान जंगलाच्या गर्भात. बैलगाडी त्या रस्त्याने व्यवस्थित जात होती. फाट्यावर वळायचं हे चांगलंच माहीत होतं दोघा भावांना, पण अर्धा तास झाला तरी पण फाटा येत नव्हता. सासऱ्यांच्या भावाने नीट बघितलं तर बैल रस्ता चुकले होते. ते दुसऱ्या गावच्या दिशेने जात होते. त्यांनी त्यांना फिरवून परत गावच्या रस्त्यावर आणून सोडलं आणि दोघं परत गप्पांमध्ये रंगले. खूप वेळ झाला म्हणून त्यांच्या भावाला आश्चर्य वाटलं की अजून कसा काही फाटा येत नाही. त्यांनी परत बघितलं तर बैल परत रस्ता चुकले होते. त्यांनी त्यांना परत रस्त्यावर आणून सोडलं आणि गप्पा मारत बसले. बैल पुढे जातच होते, पण तो फाटा अजून काही येत नव्हता, म्हणून त्यांच्या भावाला कसला तरी संशय आला, कारण बैल सारखा रस्ता चुकत होते. झालं जे नको व्हायला होतं तेच झालं होतं. भावाला कळून चुकलं की त्यांना चकवा दिला गेला. त्यांनी एका जागी थांबून गावाला जाणारा रस्ता कुठे असेल याचा अंदाज लावला. बैलगाडी त्या रस्त्यावर आणली आणि जोरजोरात हाकायला सुरुवात केली. एवढ्या रात्री त्यांनी त्या घनदाट जंगलातून बैलगाडी भर वेगात पळवली. काट्या
हात सुटले. अखेर त्यांना तो फाटा दिसला. दोन्ही भावांच्या जीवात जीव आला. त्यांनी बैलगाडी हाकणं थांबवलं. बैल आता आरामात चालत होते. फाट्यापासून काही अंतरावर लांब होते. फाटा आता दृष्टीक्षेपात होता. तेवढ्यात सासरे त्यांच्या भावाला म्हणाले, अरे रस्त्यात बघ, कोणीतरी पडले. आधीच घाबरलेल्या त्यांच्या भावाने बैलगाडीतच उभं राहून रस्ता निहाळला. त्यांना कोणीही दिसलं नाही. ते सासऱ्यांना म्हणाले, कोणीच नाहीये रे. बैल चालत चालत फाट्याजवळ जात होते. जसे जसे त्या फाट्याजवळ जात होते तसं तसं सासऱ्यांना स्पष्ट दिसत जात होतं. त्यांना दिसलं की कोणी माणूस पडला आहे. त्याला कापून फेकून दिलं होतं. त्याचं धड रस्त्याच्या एका बाजूला तर पाय रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला कापून फेकून दिले होते. त्याचं धड रस्त्यावर पालथं पडलेलं होतं. त्यामुळे त्याचं तोंड काही ठीकसं दिसत नव्हतं. रक्ताच्या थारोळ्यात भिजलेलं ते प्रेत रस्त्यावर पडून होतं. सासऱ्यांनी त्याच्या भावाला हे सगळं सांगितलं. भावाने ताबडतोब बैलगाडी थांबवली आणि परत उठून बघितलं. त्यांना काहीच दिसत नव्हतं. त्यांनी सासऱ्यांना सांगितलं, अरे काही नाहीये, तुला भास झाला असेल. सासरे घाबरत म्हणाले, अरे अरे तो काय एवढा मरून पडलाय, दिसत नाही का तुला? समोर त्या झुडपाजवळ नीट बघ, बघ त्याचं रक्त किती पसरलंय. भावाने थोडी हिंमत केली आणि ते गाडीच्या खाली उतरले. त्या झुडपाजवळ जाऊन त्यांना काहीच दिसलं नाही. ते लगेच बैलगाडीत आले आणि बैल हाकायला लागले. जसे जसे बैलगाडी त्या मरून पडलेल्या माणसाजवळून जात होती तसा तो अजून स्पष्ट दिसू लागला. ते मरून पडलेलं प्रेत आता लाल व्हायला लागलं होतं. काही क्षणात ते विस्तवासारखं लाल झालं. हे बघून सासऱ्यांच्या छातीत आता धडकी भरली. बैलगाडी आता त्या झुडपाजवळ आली. त्या प्रेताच्या धडाने आता हालचाल करायला सुरुवात केली. सासरे त्याच्या हालचालीकडे नीट लक्ष देऊन बघत होते. बैलगाडी जशी त्या झुडपाजवळ पोहोचली तसं ते एवढ्या वेळ निश्चित पडलेल्या प्रेताने मान वर केली आणि मान वर करून सासऱ्यांकडे बघितलं. त्याचे ते लाल भडक भयानक डोळे आणि त्याचं ते विस्तवासारखं तापलेलं शरीर बघून सासऱ्यांची तर हालतच खराब झाली. पण जणू काही त्या प्रेताकडे ते खेचले जात आहेत या नजरेने त्याच्याकडे एकटक बघत होते. त्याने मानवर करून सासऱ्याकडे बघून एक विचित्र हास्य केलं आणि अचानक गायब झालं. जसं ते प्रेत गायब झालं लगेच सासरे शुद्धीत आले आणि म्हणाले, अरे ते प्रेत गायब झालं, बघ ना गायब झालं. प्रेत गायब झालं हे ऐकून भावाला धीर आला. त्यांनी सासऱ्याची समजूत काढली आणि बैलगाडीत शांत बसायला सांगितलं. भावाने फाट्यावरून गाडी उजवीकडे वळवली. थोडं पुढे गेले आणि त्यांना गाव दिसलं. गावातल्या घरातून येणारा प्रकाश त्यांना दिसला. हे बघून त्यांना हायसं वाटलं. बैलांना दिल्या गेलेला चकवा आणि सासऱ्यांना प्रेत दिसून पण आपण सुखरूप बचावलो हे बघून त्यांच्या जीवात जीव आला. ते आता गावाच्या वेशीत प्रवेशले. एकदाचं जंगलातून बाहेर निघालो हे समजल्यानंतर त्यांना खूप बरं वाटलं. सुटलो एकदाचा. त्या जंगलातून असं मनातल्या मनात म्हणत त्यांनी गावच्या वेशीत प्रवेश केला आणि घरात येऊन दोघे शांतपणे झोपले. पण त्यांना काय माहीत होतं की हे प्रेत आता चांगलाच मानगुटीवर बसणार होतं. दुसऱ्या दिवशीच सासऱ्यांना चांगला 104चा ताप भरला. अचानक आलेल्या या तापाचं निदान डॉक्टरला देखील कळालं नाही. हा ताप चांगला 4-5 दिवस टिकला. 5व्या दिवशी रात्री ताप अचानक ओसरला. पण त्या रात्री नवीनच प्रकार उघडकीस आला. सासरे रात्री झोपेत काहीतरी बडबडायला लागले. ते काय बडबड करत होते ते ऐकू येत नव्हतं, पण इतक्या हळू आवाजात ते बोलत होते की कोणालाही काही ऐकायला येत नव्हतं. पूर्ण रात्रभर त्यांची ही बडबड चालूच होती. 2 दिवसांनी ते थोडा आवाज त्यांच्या बाजूला बसलेला ऐकू येईल एवढा स्पष्ट झाला होता. सासरे झोपेत बोलत होते, संपूर्ण रात्र ते हेच बडबडत होते. घरच्यांना समजत नव्हतं की नक्की सासऱ्यांना काय झालंय. जवळजवळ 15 रात्र हेच चालू होतं. सकाळी ते नॉर्मल असायचे, रात्रीचं त्यांना असं व्हायचं. नंतर तर कमालच झाली. एके रात्री सासरे झोपेत बडबडत असताना अचानक उठले आणि सरळ जंगलाच्या दिशेने चालत निघाले. भावाने त्यांना कसं बसं अडवलं. बघतो तर काय, सासरे तर झोपेतच चालत होते. आता सासऱ्यांच्या वागण्या बोलण्यात फरक जाणवू लागला. ते कोणाशी बोलेना झाले. काही विचारलं तर खूप चिडचिड करायचे. घराबाहेर पडायचं त्यांना मनच होत नव्हतं. मंदिरात जाणंही त्यांनी आता सोडून दिलं होतं. भावाला कळून चुकलं
की त्यांना आता जंगलाच्या दिसलेल्या प्रेताने झपाटले. म्हणून त्यांनी सासऱ्यांना एका मांत्रिकाला दाखवायचं ठरवलं. त्या भयान जंगलाला लागूनच एक मांत्रिक राहायचे. अगदीच वयस्कर होते ते. कोणात जास्त मिसळत नसायचे. दिवसभर आपल्या झोपडीत राहून कसले तरी मंत्र पुटपुटत बसायचे. गावातील लोक काही उतारा वगैरे करायचा असेल, असाध्य रोग असेल तर त्या मांत्रिकाकडे जायचे. सासऱ्यांचा भाऊ सासऱ्यांना घेऊन त्या मांत्रिकाकडे गेले. सोबत अजून 2 माणसे पण होती त्यांच्यासोबत. सगळे त्या मांत्रिकाच्या झोपडीत बाहेर पोहोचले. त्या मांत्रिकाच्या झोपडीला दरवाजाच नव्हता. भावाने झोपडीच्या आत डोकावून बघितलं. मांत्रिक खूप म्हातारे होते, पण वार्धक्याची छटा त्यांच्या त्या चेहऱ्यावर अजिबात नव्हती. मांत्रिक लाल रंगाचं धोतर घालून कसलं तरी हवन करत होते. कोण आले हे बघून त्यांनी हवन थांबवलं आणि झोपडीच्या बाहेर आले. थोडी विचारपूस केली आणि या चौघांना झोपडीत घेतलं. झोपडीत गेल्याबरोबर सासऱ्यांचं अंग जड व्हायला लागलं. ते विक्षिप्त वागायला लागले. जोर जोरात ओरडायला लागले. हे पाहून त्या मांत्रिकाने सासऱ्यांना गच्च पकडून ठेवायला सांगितलं आणि कसल्या तरी तयारीला लागले. त्यांनी झोपडीत मिठाने एक मोठं रिंगण तयार केलं. त्यात कसली तरी चिन्ह काढून त्यात सासऱ्यांना बसवलं आणि स्वतः त्या रिंगणासमोर लिंबू सुरा वगैरे घेऊन बसले. बाकीच्या लोकांना सासऱ्यांना घट्ट पकडून बसायला सांगितलं आणि स्वतः डोळे बंद करून कसले तरी मंत्र पुटपुटायला लागले. त्यांनी अचानक मंत्र म्हणायचं थांबवलं. आता त्यांचा चेहरा चांगलाच गंभीर झाला होता. डोळे बंद असले तरी त्यामागे होणारी बुबुळ्यांची हालचाल कळून येत होती. आता त्यांनी एक मोठा श्वास घेतला आणि पाठीचा कणा एकदम ताठ करून बसले. एवढा वेळ शांत बसलेल्या मांत्रिकाने रिंगणात बसलेल्या सासऱ्यांना प्रश्न केला, कोण आहेस तू? मांत्रिकाचे डोळे अजूनच बंद होते. सासऱ्यांच्या त्या अंगात घुसलेलं प्रेत काही बोलतच नव्हतं. ते उलट वेड्यासारखं हसायला लागलो. त्यांनी परत प्रश्न केला, कोण आहेस तू? बोल. सासऱ्यांच्या अंगातलं प्रेत अजून जोरजोरात हसायला लागलं. मांत्रिकाला राग आला. ते भूतावर खेकसले. तुला मी शेवटचं विचारतोय, बोल, कोण आहेस तू? काय पाहिजे तुला? कशासाठी पकडून ठेवलंय ह्याला? बोल. सासऱ्याच्या अंगातलं प्रेत जोर जोरात हसायला लागलं. आता त्याचं हसणं खूप विचित्र होतं. त्याचं ते हसणं बघून त्याला पकडून बसलेल्या माणसांना भीती वाटायला लागली. ते प्रेत विचित्र हसत हसतच बोललो, एवढं ऐकल्याबरोबर मांत्रिकाने लगेच डोळे उघडले. काही खूप भयंकर आहे असं त्याच्याकडे बघून वाटत होतं. त्यांनी लगेच काही मंत्र वगैरे फुंकून सासऱ्यांना अंगारा लावला. ते लावल्याबरोबर सासरे बेशुद्ध पडले. त्यांनी यांच्यावर लिंबू वगैरे घेऊन उतारा करायला सुरुवात केली. हा उतारा चांगलाच तासभर चालला. उतारा संपल्यावर सासऱ्यांना शुद्धी आली. सासऱ्यांना आता खूप हलकं वाटत होतं. मांत्रिकही आता आसनावरून उठले. उतार्याचे लिंबू एका कोपऱ्यात नेऊन जाळून टाकले आणि सांगितलं की मी प्रेताला याच्या शरीरातून काढून टाकलंय. आता फक्त एक काम राहिलं. अमावस्येला ज्या ठिकाणी यांना प्रेत दिसलं होतं तिथे जाऊन एक कोंबडा कापा. तिथे जेवण ठेवा. यांनाच ठेवायला सांगा. जेवण ठेवल्यावर पाठी न बघता सरळ घरी या. आता जा, निश्चिंत राहा. जाता जाता न राहून सासऱ्यांच्या भावाने मांत्रिकाला विचारलं, काय होतं ते? मांत्रिक बोलायला लागला, फार वर्षापूर्वी हे जंगल पिशाच्य साधनेसाठी वापरलं जायचं. अनेक पिशाच्य साधक या जंगलात येऊन साधना करायचे. हळूहळू त्या साधकांमुळे या जंगलात पिशाच्यांचं प्रमाण वाढलं. त्या पिशाच्यांना खुश ठेवण्यासाठी साधकांनी मिळून एक विधी सुरू केला, नरबळीचा विधी. दर अमावस्येला साधक एक नरबळी जंगलातल्या पिशाच्यांना अर्पण करायचे. नरबळी दिला का पिशाच्य त्यांना वश व्हायचं. पण सतत नरबळी देऊन पिशाच्य शक्तीची ताकद खूप वाढत गेली. काही दिवसांनी नरबळी मिळत नाही म्हणून पिशाच्यांनी त्या साधकांचाच बळी घेऊन आपली भूक भागवली. पिशाच्य साधकांचं बळी घेत आहे हे बघून भरपूर साधक घाबरून जंगल सोडून गेले. जंगलातून साधक नाहीसे झाले तरी त्यांनी पाचारक केलेली अतृप्त पिशाच्य शक्ती तिथेच पडून आहे. अनेक वर्ष भोग न मिळाल्यामुळे अतृप्त आहेत.
अमावस्येला कोण मिळतंय का नाही याची ते वाटच बघत असतात. त्या रात्री तुम्ही बैलगाडी घेऊन जंगलात गेला तेव्हा तुम्हाला बैलांसकट घेऊन जायचा विचार होता त्यांचा, पण नशीब बलवत्तर म्हणून वाचलात. परत कधी त्या जंगलाच्या वाटेला जाऊ नका आता रात्रीचं. सासऱ्यांना झपाटलेल्या पिशाच्च्या त्या अतृप्त पिशाच्यांपैकीच एक होतं. तुम्ही त्यांच्या हद्दीत घुसलात म्हणून त्याने तुम्हाला पकडलं आणि हद्दीतून बाहेर गेल्यावर आपोआप अदृश्य झालं. त्या मांत्रिकाचे आभार मानून भाऊ झोपडीतून बाहेर आले. एवढ्या मोठ्या संकटातून वाचलो हे ऐकून त्यांना फार बरं वाटलं. बस तो एक कोंबडा कापायचा विधी बाकी होता. ठरल्याप्रमाणे अमावस्येच्या दिवशी दुपारी ते त्यांच्या मित्रांबरोबर आणि सासऱ्यांबरोबर त्या फाट्याजवळ आले. दुपारी त्या जंगलात भयान शांतता होती. त्या रात्रीची आठवण अजूनही भावाच्या मनात ताजी होती. त्यांनी फाट्याजवळ कोंबडा कापायला एक जागा शोधली. ते कोंबडा कापायला जाणार इतक्यात त्यांना काही पक्ष्यांचा आवाज आला. बघितलं तर काळे पांढरे ठिपके असलेले पिंगळे येऊन ओरडत होते. त्यांनी सासऱ्यांच्या हातून त्या जागेवर कोंबडा कापून घेतला. त्या ठिकाणी केळीच्या पानावर जेवण आणि एका पेल्यात पाणी ठेवून दिलं. सासरे मागे न बघता सरळ चालत गावाकडे गेले. त्यांच्यासोबत त्यांचे गावातील मित्र देखील त्यांच्यासोबत गेले. भाऊ सगळ्यात मागे होते. एकदाचा जीव सुटला माझ्या भावाचा त्या प्रेताच्या तावडीतून हा विचार करून त्यांना हायसं वाटलं. त्यांनी समोर बघितलं तर सासरे मित्रांसोबत चालत होते. तेवढ्यात अचानक यांचं धोतर एका छोट्याशा झुडपात अडकलं. ते मागे वळून त्या झुडपातून धोतर काढतच होते. तेवढ्यात त्यांचं लक्ष त्या कोंबडा कापलेल्या जागेकडे गेलं. तिथे आता न कापलेला कोंबडा होता, न केळीच्या पानावर ठेवलेलं जेवण. हे पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटलं. त्यांना आता त्या जागेची भीती वाटायला लागली. त्या जागेकडे ते बघून विचार करतच होते. इतक्यात त्यांच्या पायाजवळ तो पाण्याचा पेला गडगडत आला. नमस्कार मित्रांनो, मी ईश्वरी स्टोरी पॉइंटमध्ये आपलं स्वागत करीत आहे. खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत थरारक आणि रंजक कथा. आमच्या नवनवीन कथांच्या अपडेटसाठी स्टोरी पॉइंटला सबस्क्राईब करा आणि आजची ही आमची कथा तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला लाईक आणि कमेंटमधून जरूर कळवा. धन्यवाद.